नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री प्रवीण गेडाम हे नाशिकचे विभागीय आयुक्त आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक समिती बसवली होती. त्या समितीचं मुख्य काम काय होतं तर महसूलमध्ये नियम 155 आहे. म्हणजे काय तर जुनी कागदपत्र वाचत असताना शब्दामध्ये काही चुका झाल्या किंवा जुने आदेश देत असताना त्या शब्दामध्ये चुका झाल्या तर त्या दुरुस्त करायच्या, कारण शासकीय भाषा किचकट असते. मग श्री प्रवीण गेडाम यांनी त्याचा अभ्यास केला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की 155 अधिकारी पुण्यातले तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी त्या 155 नियमाचा गैरवापर करून अनेकांच्या जमिनी लाटल्या, अनेकांना परस्पर देऊन टाकल्या, अनेकांच्या आयुष्याची पूर्ण राखरांगोळी केली. हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तो अहवाल राज्य सरकारला सबमिट केला. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याच्यानंतर काय व्हावं, ही मंडळी एकत्रित आली आणि त्यांनी माध्यमांना सांगितलं. ते दैनिक सकाळमध्ये ती बातमी छापून आली होती, मी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवली होती. आणि ते असं म्हणाले की हे गेडाम यांचा जो अभ्यास आहे ते कोणाशी बोलले वगैरे वगैरे, आणि हे आमच्यावर अन्याय करणार आहे. खरं म्हणजे अन्याय तुमचा काय असू शकतो याचं एकच उदाहरण मी आत्ता तुमच्यासमोर आणतो. कारण हे जे महसूलला ब्रिटिश कालखंडापासून मिळालेले जे अतिरिक्त अधिकार आहेत त्याचा ते इतका गैरवापर करतात की अनेकांचं तलाठी हा असा व्यक्ती आहे ना की तो ज्याच्या भाळी जे काही लिहिल त्याच्यानंतर तो तलाठी रिटायर जरी झाला तरी त्या माणसाच्या भाळी त्यानं जे काही लिहिलेलं आहे ते कधीही हटत नाही. आणि मग त्या बिचाऱ्याची आपली ह्या कोर्टातनं त्या कोर्टात, त्या कोर्टातनं ह्या कोर्टात अशी सगळी पिळवणूक चालू असते. हे शिंदे आहेत, अंकुश विलास शिंदे. तर त्यांच्या संदर्भात ह्या जमिनीचं प्रकरण बघायला मी इथे रिहे गावात आलो आहे भूसंपादनाचं. त्यांनी मला सांगितलं की जी जमीन 1958 साली त्यांनी खरेदी केली होती, मग वाद झाला, मग 87ला वाद झाला, मग 91ला ज्यांच्याकडनं संमती होती ती घेतली आणि 91ला त्यांचं नाव सातबाऱ्यावर आलं. मग नंतर भूसंपादन झालं पुण्याचं, इथं जे आता मी जिथे बसलो तिथे भूसंपादन झालं. त्यांना 13 कोटी रुपये मिळाले त्या भूसंपादनाला. मग ती जुनी मंडळी जागी झाली आणि जुन्या मंडळीने यांच्या विरोधात तक्रार केली. ते ठीक आहे, पण तक्रार केल्यानंतर एकाच दिवशी काय झालं, मग एकाच दिवशी 3 तारीख दिली त्यांनी. त्या 3 तारखेला पहिली तारीख चालू झाली. त्या तारखेमध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं नोटीस वगैरे. आपण सगळ्यांची नावं घेऊ. आधी कुणाकडे गेली हे प्रकरण, कोण हे प्रकरण तहसीलदार साहेब. काय नाव होतं त्यांचं? तहसीलदार चव्हाण, अभय चव्हाण. त्यांना आधी जेलमध्ये टाकलं पाहिजे. मिस्टर चव्हाण यांची जागा फक्त जेलमध्ये, फक्त जेलमध्ये ना. आधी तातडीनं अटक केली पाहिजे, त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. कारण हे जे 155 लोक म्हणाले ना महाराष्ट्राला की आमची चूक नाही, ते जिथे कुठं हे सदग्रस्त चव्हाण असतील त्यांना बावनकुळेंनी शोधावं, हे प्रकरण बघावं, त्यांना जेलमध्ये टाकावं. मग तुम्ही चव्हाणकडे गेलात? नाही, तसं नाही झालं. चव्हाण साहेबांनी त्या समोरच्या पार्टीचं काहीतरी मॅनेजमेंट झालं, आलं लक्षात माझ्या. मॅनेजमेंट झाल्याच्या नंतर आम्हाला कुठल्याही प्रकारचं नोटीस वगैरे पाठवलंच नाही. त्यांच्या 3 तारखा पडल्या. आता बघा, हे तुम्हाला कागदोपत्री दाखवतो महाराष्ट्राला. हे बघा, ही पहिली तारीख पडली 3/1/2023. अर्जदार तर्फे ॲडव्होकेट सुतार हजर, पत्र दाखल, जाब देणार गैरहजर. करेक्ट, बरोबर. त्याच्यानंतर लगेच पुढची तारीख पडली 9 तारीख. 9 तारखेला ॲडव्होकेट तर्फे धनराज सुतार हजर, आम्ही गैरहजर. नोटीस प्रसिद्ध केलं. आम्ही काही मेलो होतो का आम्हाला प्रसिद्ध नोटीस करायला? बरोबर. आम्ही जिवंत आहे ना रे यामध्ये. आम्हाला तुम्ही नोटीस कधी प्रसिद्ध करतात वर्तमानपत्रामध्ये? एखादा माणूस बाबा गायब झालाय, कुठं काय झाले तर त्यावेळेस प्रसिद्ध करायचं. आम्ही रे गावात आहे, कुठल्याही प्रकारचं दुहेरी पद्धत आहे. एक जाहीर प्रकटन पण देतात, पण एक नोटीस तुम्हाला आली पाहिजे. नाही झाली. पुढे कुठल्या प्रकारचं नोटीस आलं? 9 तारीख. 9ला पडली तारीख, नोटिफिकेशन झालं. परत 16ला पडली. 16ला तारीख निकालच. काय निकाल ठेवली त्यांनी. 16ला निकाल ठेवली. आणि बघा, यात वर्तमानपत्रात त्यांनी दिले, आता कुठलंच काय नाही, किती तारीख वगैरे काय काय काय. हे बघा, अभय चव्हाण हे बरं का, हे तहसीलदार आहेत मुळशीचे. हे जिथे कुठे असतील ना त्यांना आधी तातडीनं अटक केली पाहिजे. अभय चव्हाण, हा ठीक आहे. अच्छा, हे निलंबित पण आहेत म्हणे हे गृहस्थ. म्हणजे किती फ्रॉड असतील ते कळतं आपल्याला. पुढे चला, पुढे काय झालं मग? आता त्याच्यानंतर ही केस दाखल झाली, त्यांनी निकालावर ठेवली. निकालावर ठेवल्याच्या नंतर त्यांनी सगळ्यांची आमच्या सामायिक क्षेत्रामध्ये नावं लावली. हे अंकुश शिंदे, पंडित शिंदे आणि अनुसाहेब गुलाबराव रामाने यांची तिघांची नाव आमच्या सामायिक क्षेत्रात लावली. एक मिनिट थांबा, तुम्ही एकही सुनावणीला गेलेलं नाही? एकही सुनावणीला गेलं. तुमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही? मग काय एक्सपार्टी केलं? 3 तारखेमध्ये 3 तारखेमध्ये त्यांनी कोविडचा रेफरन्स दिला. आता हे नोटीस दाखवताना मला वाचायला मिळालं, कोविड-19 अंतर्गत सुनावणीच्या दिवशी न्यायालयात किंवा न्यायालयाच्या आवारात येताना
व्यक्तीने तोंडाला सो अँड सो करायचं वगैरे ते लिहिलं, जे नेहमी आपल्याला माहिती होती. आणि हा निकाल दिला आहे, कधी दिला हा निकाल? 2022चा दिसतोय मला. हां, आणि 2022ला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चं कलम 155 अन्वये चौकशी दावा जमिनीचा, हे जे 155 आहे ना, अत्यंत फ्रॉड आहे. हे 155 तातडीनं सरकारनं बंद केलं पाहिजे आणि ह्या अभय चव्हाणांना हातात बेड्या घालून त्यांची धिंड काढली पाहिजे. मला राग नाही, मी कधी त्यांना भेटलेलो नाही, पण यामुळं किती लोकांना त्रास होऊ शकतो ह्याचा अंदाज येऊ शकतो तुम्हाला. आता ह्याच्यात काय करायचं, सातबाऱ्याची सगळ्याची नावं लावली. त्यांची नावं लावली. कुठे कुठे लावली? त्यांनी तो निकालच दिला. वाचून दाखवा. वाचून दाखवतो. बरोबर दाखवतो. अर्जदार यांचा अर्ज मान्य करण्यात यावा. अर्जदार यांच्या नावाची नोंद मंजूर फेरफार क्रमांक 4227 अन्वये पुन्हा सातबारा सदरी दाखल करून मिळावी. योग्य ती कारवाईसाठी हुकूम व्हावा. किती पैसे घेतले असतील चव्हाणाने? घेतले असेल 10-20 लाख रुपये. आता हे 13 कोटीची टक्केवारी घेतली असेल त्यांनी. पुढे चला. आता काय झालं की ह्या सगळ्या प्रकरणात आता हे सातबाऱ्यानं नाव कधी काढलं, किती दिवसांनी काढलं? एक 4-5 दिवसात काढला. मग त्यांनी काय केलं की त्यांचं समाधान केलं असावं, ते म्हणतात त्याप्रमाणे आर्थिक व्यवहार झाला, समाधान केलं. सातबाऱ्याला नाव अचानकच आलं. किती जणांची नाव आली अचानक? 3 जणांची. आणि पुढं काय झालं? पुढं आपण काही न करता परत सातबाऱ्यावर आपली नावं लावली, दुरुस्ती करून. सातबारा दुरुस्ती कुठे दाखवा सातबारा दुसरा निकाल. म्हणजे एक मूळचा सातबारा जो ज्याच्यावर यांचं नाव लावलं तो आहे का आता? आहे ना, तो पण आहे. दाखवा. म्हणून मी म्हटलं की चव्हाण यांना वानगी दाखल महाराष्ट्रात मोठी. आता जे यांनी गृहस्थांनी सांगितलं की ते टाटाच्या प्रकरणात पण सस्पेंड झाले. बघा, म्हणजे हे महसूलची यंत्रणा किती बनेल आहे. अर्थात महसूलमध्ये काम करणारे काय अधिकारी खूप प्रामाणिक आहे, त्यांच्या शेतकऱ्याप्रती त्यांचा सद्भाव आहे वगैरे, हे मान्य करतो मी. सगळीच यंत्रणा काही सडलेली नाही आहे. काही लोक अपवाद आहेत, काय करणार ज्या पद्धतीने. ठीक आहे. सो सातबाऱ्याला त्यांचं नाव लागलं आणि सातबाऱ्याचं नाव लगेच काढून टाकलं 4 दिवसातच. लगेच आहे का? दाखवता आलं तर बघा लगेच. हे इतकी चमत्कारिक लोक आहेत. हे बघा, दाखवा. हे नावं लावली, ही नावं लावली, परत ती नावं कॅन्सल, परत आमची आहे अशी नावं. हे 4 दिवसातच नावं कॅन्सल. 10 लाख रुपयाचा आर्थिक व्यवहार. 10 झाला का आता 50 झाला नाही आपल्याला सांगायचं. त्या टक्केवारी झाला असेल 13 कोटी. आता असं आहे की चंद्रशेखर बावनकुळे हे फार धडाडीचे महसूल मंत्री आहेत, पण ते दबावाला भितात असा माझा अंदाज आहे. सॉरी टू से. कारण तुम्ही ज्या वेळेला विधिमंडळामध्ये इथे मावळ आणि प्रांतामध्ये झालेल्या, बहुतेक तळेगाव डमढेरे वगैरे त्या ठिकाणी झालेल्या महसूल उत्खननाच्या संदर्भातल्या कारवाई केली आणि तुम्ही अनेक तहसीलदारांना घरी पाठवलं. त्यांनी आंदोलन छेडलं की महसूल मंत्र्यांनी लगेच त्याच्यावरती U-टर्न घेतला आणि तुम्ही ती कारवाईला स्थगिती दिली. त्यामुळे एक तर त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला. पण आता हे 155ची जी भानगड आहे ना, ही जी दुरुस्ती आदेश काढला आहे बघा, हा अंकुश कृष्णाजी शिंदे, पंडित कृष्णाजी शिंदे, अनुसया, आणि हा दुरुस्ती आदेश निकालपत्रात दुरुस्ती केली आणि तो निकाल दुरुस्त केला. किमान पक्षी हे जे 155 अधिकारी 155 ह्या तरतुदीनुसार जबाबदारीनं श्री प्रवीण गेडाम यांच्या चौकशीनं बाहेर आलेत ना, त्यांना खरोखर तुम्ही बडतर्फ केलं पाहिजे सेवेतनं, कारण त्यांनी खूप लोकांना त्रास दिला. हे एक चांगलं उदाहरण या निमित्ताने महाराष्ट्रासमोर आले. मला खात्री आहे की प्रत्येक व्यक्तीची ज्यांचं काहीतरी सातबाराला नोंद आहे, कुठेतरी ते जमीन खसतात, त्यांचं ह्या तलाठी आणि मंडळीबद्दलचं काहीतरी मत असणार आहे. ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, कारण हे महसूल मंत्र्यापर्यंत जाईलच. थांबूया.